मदतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा मदतीने. सावरकर प्रेमींनो नमस्कार. आज 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट 75 वर्ष या देशाच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. जेवढा आनंदाचा दिवस आहे तेवढीच त्याला एक दुःखाची किनार आहे. 150 वर्ष या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो आणि 24 तास आधी स्वतंत्र झाला तो पाकिस्तान. एक मुस्लिम राष्ट्र स्वतंत्र झालं, एक इस्लामिक कंट्रीचा जन्म झाला 24 तास आधी, आणि अखंड हिंदुस्थान 15 तारखेला स्वतंत्र होऊ शकला नाही. ही आपल्या स्वातंत्र्याच्या आनंदाला एक दुःखाची किनार आहे. आणि म्हणून सावरकरांनी जेव्हा 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्या घरावरती 2 झेंडे लावले होते, 2 राष्ट्रध्वज लावले होते. एक होता तिरंगा, जो आज आपण घर घर तिरंगामध्ये लावतो तो, आणि दुसरा एक अर्धवट राहिलेलं स्वप्न अखंड हिंदुस्थानचं, अखंड हिंदू राष्ट्राचं. म्हणून त्यांनी त्याच्या बाजूला एक भगवा लावला. 1937 हे स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातलं फार महत्त्वाचा दिवस, ज्या दिवशी त्यांच्यावरचे सर्व निर्बंध उठले. म्हणजे आज 14 ऑगस्ट आहे, अखंड हिंदुस्थान दिन, म्हणून आज शेवटचा दिवस. आजच्या नंतर मग अखंड हिंदुस्थान राहिला नाही, म्हणून हा दिवस अखंड हिंदुस्थान दिवस मानला जातो. आणि उद्या भारत स्वतंत्र झाला, खंडित भारत स्वतंत्र झाला, 2/3 भारत स्वतंत्र झाला. ह्या फाळणीला नेमकं काय काय गोष्टी कारणीभूत होत्या आणि का या देशाचा लचका तुटला आणि काय सावरकरांनी 37 साली पावलं उचलली, ते आज सावरकर मांडणं फार गरजेचं आहे. बाकी सावरकरांच्या तशा सगळ्या त्या बोटीतनं उड्या मारल्या वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्याच गोष्टी सांगण्यामध्ये काही रस नाही, तुम्हाला ऐकण्यात रस नाही आहे. वेगळं काहीतरी सावरकरांबद्दल बोलावं. मुख्य म्हणजे त्यांचा जो हिंदू राष्ट्रवाद आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या हिंदी राष्ट्रवादाला जो विरोध केला तो नेमका का केला, त्याच्या पाठीमागं त्यांची अशी काय भावना होती, का ते संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात उभे राहिले, ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 37 साली जेव्हा संपूर्ण निर्बंधातून मुक्त झाले आणि पुन्हा ते राजकारणामध्ये भाग घेऊ शकतात अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना बोलवत होते काँग्रेसमध्ये या. 37 सालापर्यंत म्हणजे 1910ला त्यांना अटक झाली आणि 50 वर्ष 2 जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. आणि 37 साली म्हणजे 27 वर्षानंतर ते संपूर्ण मुक्त झाले, सर्व निर्बंधातून मुक्त झाले आणि आता पुन्हा राजकारणामध्ये सहभागी होणार, पुन्हा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते भाग घेणार. तर 1910 ते 1937 त्यातला 10 ते 19 हा कालखंड लोकमान्य टिळकांचा आहे आणि 19ला लोकमान्य गेल्यानंतर 20 साली मोहनदास करमचंद गांधी यांची भारतीय स्वातंत्र्याच्या या रंगमंचावर एंट्री झाली. सुभाषचंद्र बोस तिकडे परदेशात निघून गेलेले होते. म्हणजे मी नावं घेतोय ते नेत्यांची अशा की जे संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करण्याची ज्यांची क्षमता होती, असा एक नेता म्हणजे सुभाषचंद्र बोस. परदेशात गेले, तेही सावरकरांच्याच सांगण्यावरून गेले.
दुसरे होते लोकमान्य टिळक. त्यांनी ते बरीच वर्ष स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व अत्यंत जहाल पद्धतीने सिद्ध करून दाखवलं होतं आणि यशस्वी करून दाखवलं होतं. आणि तिसरे होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर 1910 50 वर्ष जन्मठेप म्हणजे जन्मठेप पूर्ण झाली असती तर 1960ला ते सुटले असते. सुभाषबाबू गेले, लोकमान्य टिळक वारले आणि ऐती ही स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाची माळ गांधीजींच्या गळ्यात पडली आणि तिथून खऱ्या अर्थाने या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला एक फार वेगळं वळण लागलं. आता तुम्ही म्हणाल की सावरकरांवर बोलायला आलात आणि गांधीजींबद्दल का बोलताय? याचं मुख्य कारण आहे की हा संपूर्ण देश या दोन इझमवरच उभा आहे. एकतर तुम्ही गांधीवादी असता या देशामध्ये किंवा तुम्ही हिंदू राष्ट्रवादी म्हणजे सावरकरवादी असता. तिसरा मार्ग नाही आहे. तिसरा आहे तो ओवेसीने सांगितलेला की या राष्ट्राचं मुस्लिमीकरण करायचं, इस्लामीकरण करायचं. हा एक तिसराच मार्ग जो आम्हाला कुणालाच मान्य नाही आहे. मी त्याच्याबद्दल बोलतच नाही, ते कधी होणं शक्य नाही. हिंदू संपणं कधीच शक्य नाही. त्यामुळे हिंदू संपत नाही, त्यामुळे हे राष्ट्र हिंदूंचं इस्लामिक राष्ट्र होण्याचाही संभव नाही. दूर दूरपर्यंत कित्येक लाखो वर्ष भविष्यात हे कधी होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. कितीही भयानक परिस्थिती निर्माण झाली तरी हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र कधी संपू शकत नाही. ते संपायचं असतं तर खरं तर 450 वर्ष इस्लामिक आक्रमणानंतर तेव्हाच ते संपून गेलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच त्याचं इस्लामीकरण कधीच झालं असतं. कारण 450 वर्ष ते सातत्याने प्रयत्न करतोय ते तरी त्यांना यश आलं नाही. त्यामुळे तो प्रश्न नाही. त्यामुळं 75 वर्षाचा इतिहास या देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा 75 वर्ष झाली या देशाच्या स्वातंत्र्याला. हा देश 75 वर्षांचा झाला आणि 75 वर्ष आपण एका माणसाच्या नेतृत्वाखाली एका माणसांच्या सत्य अहिंसा या मार्गावर चालत आलेले आहोत आणि म्हणून हा देश इथपर्यंत आलेला आहे. या देशाची किती प्रगती झाली, किती अधोगती झाली हे मी सांगायची गरज नाही, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. संपूर्ण अधोगतीच झाली असं मी अजिबात म्हणणार नाही. प्रगती ही अनेक ठिकाणी झालेली आहे, पण ती सुद्धा होण्याची कारणं पुन्हा सावरकरच्या विचारांवरती कधी कधी जेव्हा चाललेत थोड्या थोड्या वेळाने तेव्हा ती प्रगती झालेली आहे. उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी पहिल्यांदा केलेली अणुबॉम्बची चाचणी ही गांधी ट्रॅक सोडून थोड्या वेळासाठी त्या जेव्हा सावरकर ट्रॅकवरती आल्या आणि सावरकरांचं ऐकलं आणि अणुबॉम्बची चाचणी घडवून आणली, त्याच्यानंतरची पाकिस्तानची युद्ध आपण जिंकलेली आहे. त्यामुळे ते थोडासा ट्रॅक जेव्हा त्यांनी बदललाय, सावरकरवादी थोड्या कारणासाठी जेव्हा झाले तेव्हा देशाचं भलं झालेलं आहे. शस्त्राविण स्वातंत्र्य कोणा न मिळे हे म्हणणारे एक संत आहेत, संत तुकाराम महाराज. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. एका संतांनी आपल्याला हे शिकवलंय. अहिंसा शिकवलेली नाही. एकनाथ महाराजांनी लढायला शिकवलं, समर्थ रामदास स्वामींनी लढायला शिकवलं. जिथे संत सुद्धा आपल्याला लढायला शिकवतात तिथे आपल्यावरती अहिंसा नावाचं एक भूत असं बसलं डोक्यावरती, ते बसवलं गेलं. जाणीवपूर्वक एक अर्धा श्लोक अहिंसा परमो धर्मा हा आमच्या माथ्यावरती 75 वर्ष मारला गेला. आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला एक गाणं चौकामध्ये वाजवलं गेलं. आम्ही लहानपणापासून तेच गाणं ऐकत मोठे झालो. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खड्ग बिना ढाल. तो एक मार्ग आहे. सत्याग्रह अहिंसा हा अनेक स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गातला एक मार्ग आहे. त्या एकाच मार्गामुळे स्वातंत्र्य कधीच मिळालेलं नाही. मुळात कधी स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळूच शकत नाही. संघर्षाशिवाय, लढ्याशिवाय, युद्धाशिवाय काहीही हासिल होत नाही. जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही देशाला अशा अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं नाही. पण आमच्या माथ्यावर ते सातत्याने मारलं गेलं, आम्हाला हे बिंबवलं गेलं. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जो काही इतिहास आम्हाला शिकवला जातो, सगळ्या चॅनल्सवरनं दाखवला जातो, तो बरोबर 1920 ते 47 गांधी पर्वाचा इतिहास शिकवला जातो.
त्याच्या आधीचा इतिहासच शिकवला जात नाही. खरं तर टिळक हे काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसला टिळक चालत नाही. सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसला सुभाषबाबू चालत नाही. ही खरी गंमत आहे आणि जाणीवपूर्वक केलं गेलंय. सत्ता हातामध्ये असली की काय काय होऊ शकतं. घरघर तिरंगा फडकवू शकतो ना सत्ता हातात असली की. इच्छा असो नसो सगळेच लावायला लागलेत ना. एखाद्या समाजवाद्याला, एखाद्या डाव्या विचारसरणीला पण अरे अख्ख्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांनीच लावला, मग आपण लावला नाही तर, म्हणून नाहीला जरी का होईना पण त्याला तो झेंडा लावावा लागला. छान वाटतंय सगळे. आता मी येताना बघितलं बोरिवलीवरून सगळीकडे झेंडे 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 झेंडे. अगदी त्या मेकॅनिकच्या दुकानापासून टपरीपासून सगळीकडे झेंडे लावले. म्हटलं क्या बात आहे. तरी फेसबुकवर काही लोक झेंडा लावला नाही म्हणजे काही आम्ही देशभक्त नाही असं होत नाही. त्याच्यावर मी एकाला उत्तर दिलं, मग नको लावू ना, तुझ्यावर काय आम्ही काय बंदूक लावून सांगितलेलं नाही की झेंडा लावा म्हणून. नका लावा नका लावू. सगळ्याच गोष्टी असं व्यक्त करायच्याच नाहीत असं ठरवलं तर मग आपण काय होईल आपलं आयुष्य, नाही का. काही व्यक्तच करायचं नाही. भूक लागली व्यक्त नाही करायची. काय व्यक्त केली म्हणजेच भूक लागली असं होतं का. अशी एक विचारसरणी अतिशय पद्धतशीरपणे मांडली गेली आणि बरोबर ती आपल्या मुलांवरती, आपल्या तरुणांवरती अशी बिंबवली गेली. अतिशय पद्धतशीरपणे हे स्लो पॉयझनिंग केलं गेलं आणि हिंदुत्वापासून सगळ्यांना दूर केलं गेलं. आता कुठेतरी हे बरे दिवस यायला लागलेत. 37 साली जेव्हा सुभाषबाबू म्हणाले की सावरकर आता या काँग्रेसमध्ये, सगळे निर्बंधातून मुक्त झालेले आहात, संपूर्ण देशाचं नेतृत्व काँग्रेस करतं. बरं, मुळात आता आणखीन काही अनेक गोष्टी आहेत ज्या आज तुमच्या क्लिअर करतो की ही राष्ट्रीय जी काँग्रेसची स्थापना आहे ही कुठल्याही भारतीयांनी स्थापन केलेली नाही बरं का. हे ॲलन ह्यूम नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या फायद्यासाठी 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आहे आणि तो पहिला अध्यक्ष होता. त्याच्यानंतर अजून एक ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याच्यानंतर मला वाटतं दादाभाई नौरोजी, हे मी चुकत नसेल तर, हे त्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. मग तिथून आपले भारतीय पुढारी हे अध्यक्ष व्हायला लागले आणि ही सगळी कळवळ म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर संपल्यानंतर स्वातंत्र्य हा शब्दच संपुष्टात आला होता. मध्ये 20-25 वर्ष म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म होईपर्यंत कोणीही स्वातंत्र्य हे उच्चारणं सुद्धा पाप समजत होतं. इतकी मानसिकता झालेली होती आपली. ही ब्रिटिशांनी जबरदस्तीने अतिशय प्री प्लॅन करून तयार केलेली मानसिकता होती. त्याच्यानंतर पहिला माणूस म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात झाली आणि मग ते सार्वजनिक काका म्हणून आपला एक धडा होता, आठवत असेल. ते सार्वजनिक काका हे पहिले आहेत. त्यांनी ही पहिल्यांदा कुठेतरी सामान्य माणसांमधली जी कुजबूज सुरू झाली होती की स्वातंत्र्य स्वराज्य ह्याला कुठेतरी एक चळवळीचं रूपांतर करण्याचं काम सुरू केलं होतं आणि हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर त्यांनी बरोबर प्लॅनिंग केलं की हे ह्यांनी करण्यापेक्षा आपणच असं करावं आणि आपणच त्याला एक तोंड फोडावं जेणेकरून भारताला स्वातंत्र्य नाही मिळणार, आपण तहहया त्या देशावरती राज्य करू. ही काय राष्ट्रीय काँग्रेस ही त्यावेळेला 1885 साली ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी स्थापन केली ती काही देशाच्या स्वातंत्र्यासाठी वगैरे नव्हती केली. नंतर त्याचं रूपांतर स्वातंत्र्य चळवळीमध्ये झालं. करताना केलेली नाही. फार गैरसमज आहेत. आणि आताची जी पंजाबवाली काँग्रेस आहे ती मुळात ती काँग्रेसच नाही आहे जी आता आपल्याला सांगितलं ना ही सर्वात जुना पक्ष आहे. तर हा जुना पक्ष नाहीच आहे. हा यांच्या आजीने काढलेला पक्ष आहे त्याच्यातनं बाहेर पडून. म्हणून तर त्याच्यावर पंजा आहे. त्याच्या आधी होतं गाय वासरू, आठवत असेल. ती वेगळी काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस आणखीनच वेगळी, जी गांधीजी स्वातंत्र्यानंतर बरखास्त करा म्हणाले होते. ती केवळ स्वातंत्र्यासाठी आहे. ती आता बरखास्त करा म्हणाले होते पण ती बरखास्त झाली नाही. त्यासाठी कधी त्यांनी उपोषण पण नाही केलं. पण अभिनव भारत संघटना ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती बरखास्त करा असं म्हणणाऱ्या सावरकरांनी ती खरोखर समारंभपूर्वक बरखास्त केली.
एक दोन फार महत्त्वाचे मुद्दे आहेत मी न येण्यामागचे. त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे गांधीजींनी या काँग्रेसचं जे नेतृत्व केलं आहे ते सत्य आणि अहिंसेचा पुकारा केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे मुसलमानांचं पराकोटीचं लांगुलं चालन आणि त्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत यावं या अट्टहासापोई पाठी केलेला हिंदी राष्ट्रवादाचा स्वीकार. या हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घातक आहे आणि मुस्लिम लांगुलं चालन हे अत्यंत घातक आहे. आणि हे दोन मुद्दे जोपर्यंत काँग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर काँग्रेसमध्ये कधीही येऊ शकत नाही. आणि मग त्यांनी 37 साली हिंदू महासभेमध्ये प्रवेश केला. मग हिंदू महासभेचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि कर्णावतीला पहिलं अधिवेशन झालं. आणि त्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये ते म्हणाले, मला म्हणजे इतकं कौतुक म्हणजे भयंकर असं प्रेम, एवढा आदर वाटतो. काय ताकद असेल बघा. इतकी वर्ष म्हणजे 1920 नंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली 31-35 करोडचा देश जे जे ते सांगतील ते ते करत सुटलेले होते. सत्याग्रह करा, सगळे सत्याग्रह करायचे. मिठाचा सत्या मीठ उचला, सगळे मीठ उचलायला गेले. सगळ्यांनी एक ते जे सांगतील तो अहिंसेचा प्रयोग ह्या देशावरती केला जात होता. संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागं धावत होता. अशा वेळेला हा जो प्रवास आहे तुमचा, ह्याचा अंत या देशाची शक्ल होण्यात होणार आहे हे भाकीत करणारा हा पहिला नेता आहे. आणि याच्यासाठी भयंकर ताकद लागते बरं का. स्वतःच्या विचारांवर अत्यंत विश्वास असावा लागतो, भयंकर ठाम असावा लागतं तुम्ही. कारण एक अख्खा समाज चालला, ह्या प्रवाहाच्या विरोधात उभं राहायचं. त्याचे परिणाम काय होतील माहीत नाही. अख्खा समाज आपल्याला वाईट टाकू शकतो, आपल्याला वेडा ठरवू शकतो. अशा वेळेला नाही. सावरकर म्हणायचे की 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली, मी एकटा पडलो, मला वाईट टाकलं, तरीसुद्धा देशहिताचं, हिंदू धर्माच्या हिताचं जे आहे तेच मी बोलणार. सावरकरांच्या एवढा प्रखर हिंदुत्ववादी या देशात दुसरा शोधून सापडणार नाही. अनेक हिंदू नेते होऊन गेले, अनेक हिंदुत्ववादी नेते होऊन गेले, पण कुठे ना कुठेतरी त्यांनी त्यांचं हिंदुत्व हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी फ्लेक्झिबल होतं. कुठं ना कुठंतरी ते सोयीस्कररित्या त्यांनी वापरलं. आत्ता तर आपण अनेकांचं हिंदुत्व, माझं हिंदुत्व, तुझं हिंदुत्व आपण बघतो आहोत. किती सोयीस्कररित्या हिंदुत्वाचा वापर केला जातो. म्हणजे आता तर निवडणुकांमध्ये ज्या भागामध्ये प्रचार करायचा असेल तो जर मुस्लिम बहुल भाग असेल तर तिथे हिंदुत्व हा शब्द हिंदुत्ववादी पक्ष तोंडातनं काढत पण नाही. सांगितलं जातं तिथे बोलू नका, काही तिथे हे बोलू नकोस, मतं जातील. हा घाणेरडापणा सावरकरांनी कधी केला नाही. जे देशाच्या हिताचं आहे, जे भल्याचं आहे, भले सगळे माझ्या विरोधात गेले तरी चालतील, मला मारलं तरी चालेल, मला एकटं पाडलं तरी चालेल, मला वाईट टाकलं तरी चालेल, काय व्हायचं ते माझं होऊ दे, पण जे भल्याचं आहे तेच मी बोलणार. त्याच्यामध्ये तडजोड नाही. आणि सावरकरांनी कधीही हिंदुत्व आणि हिंदू या शब्दांसाठी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही, 1 इंचभर सुद्धा. आणि म्हणून आज सातत्याने जेव्हा हिंदू धर्मीयांना दुखवायचं असतं, डिवचायचं असतं, तेव्हा हिंदू 80% हिंदूंना जर दुखवायचं असेल तर प्रत्येकाला जाऊन काहीतरी बोलण्यापेक्षा एकाच नेत्यावरती चिखलफेक करा की समस्त हिंदूंमध्ये आग लागते, समस्त हिंदू पेटून उठतात. त्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. म्हणून हे काँग्रेसवाले, समाजवादी, डावे विचारसरणीचे लोक सातत्याने दर महिनाभराने एकदा तरी कुठले ना कुठेतरी सावरकरांवरती चिखलफेक करायचं काम करतात. सावरकरांना 2च गोष्टी आहेत, एक तर त्यांना माफीवीर म्हणतात आणि त्यांचं स्वातंत्र्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन काय, तेच मुद्दे वर्षानुवर्ष ते उगाळत आहेत. ते माफी कुठल्याच आयुष्यात त्यांनी कधी माफी मागितली नाही. ते छत्रपती शिवरायांचे भक्त होते, त्यांना गुरु मानणारा माणूस होता तो. तर मग छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं आहे की एखादी मोठी उडी मारायची असेल तर 4 पावलं मागे यावं लागतं. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती, लव्हाळ्यासारखं होता आलं पाहिजे.
सगळा पूर निघून गेला की ते पातं पुन्हा ताठ उभं राहतं. नको तिकडे मोडीन पण वाकणार नाही असं प्रत्येक ठिकाणी चालत नाही. ही राजकीय मुत्सद्देगिरी असते. ही छत्रपतींनी अनेक वेळेला शिकवलेली आहे आपल्याला. अफजल खानाच्या वधाच्या वेळेला छत्रपतींनी अनेक वेळा त्याला पत्र पाठवलेली आहे की मी घाबरतो तुम्हाला, मी नाही येऊ शकत. हे नाही येऊ शकत ह्याचं कारण काय होतं? शिवाजी खरंच घाबरत होता का? नाही. त्याला माहित होतं सपाट मैदानावर मी त्याच्याशी बरोबरी नाही करू शकत. त्याला म्हणतात युद्धनीती, त्याला म्हणतात मुत्सद्देगिरी. मी सपाट प्रदेशावर तो 5-10 लाख हत्ती घोडे उंट घेऊन येणार आणि माझ्याकडे काय आहे 40-50 हजार घोडदळ फक्त, एवढेचसे मावळे घेऊन मी कसं लढू? मरून संपून जाणार मी. नाही, त्याला खेचायचं आहे मला. आणि जेव्हा तो सपाट मैदानावरनं खाली उतरायला लागतो तेव्हा पहिलं त्याला काय टाकावं लागतं? हत्ती ठेवावे लागतात, उंट ठेवावे लागतात. अर्ध सैन्यच कमी होतं त्याचं. ह्याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. आग्र्याहून सुटका, ते पळून आले. मग त्यांना पळपुटा म्हणायचं का आपण? पेटाऱ्यात बसून ते पळून आले, नाही पळपुटा म्हणू शकत. म्हटलं तर जीभ झडेल आपली. कारण त्याच्या पाठीमागं फार मोठं राजकारण होतं. 40 दिवसांची कैद होती. मग तेव्हा असं कोणीच म्हणत नाही जे सावरकरांच्या बाबतीत म्हणतात की सावरकर तिथेच मरून जायला हवे होते खरे जर देशभक्त असते तर. कशाला माफीनामे लिहिले आणि कशाला तिथून पळून आले आणि सुटले? कशाला प्रयत्न केला? मुळात एकतर त्यांनी माफीनामा लिहून दिला म्हणून ते सुटलेच नाहीत. त्यांना कधीच सोडलेलं नाही आणि त्यांनी स्वतःसाठी कधी माफीनामा लिहिला नाही. मुळात त्यांनी माफी मागितलेलीच नाही. त्याला ॲम्नेस्टी पिटिशन असं एक शब्द आहे ब्रिटिश कायद्यानुसार. त्या आपल्याकडं जर त्याचा अगदीच अर्थ करायचा झाला तर दयेचा अर्ज म्हणता येईल त्याला. ते नेमकं काय होतं, ते कशासाठी केलं होतं, का सावरकरांनी ते केलं? कारण ते मुळात इंग्लंडमध्ये गेले होते. तेव्हा इंग्लंडमध्ये त्यांनी बॅरिस्टरचा अभ्यास केलेला होता, त्यातल्याच कायद्याचा अभ्यास केला होता, लंडनच्याच कायद्याचा अभ्यास केला होता. लंडनच्या कायद्यानुसार आत्ता तिथल्या राजकीय कैद्यांना, आता 2 प्रकारचे कैदी असतात. एक स्पेशल प्रिझनर म्हणजे राजकीय कैदी असतो आणि एक क्रिमिनल असतो. क्रिमिनल म्हणजे दरोडे घातलेला, बलात्कार करून आलेला, खून मारामाऱ्या करून आलेला एक कैदी असतो, गुन्हेगार म्हणतात त्याला. आणि एक राजकीय म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढताना अटक झालेला एक माणूस असतो. हे 2 फरक आहेत. आणि ब्रिटिश कायद्यानुसार या राजकीय कैद्यांना काही सवलती दिलेल्या आहेत. हे जे कोलूला फिरवलं, काथ्या कुटायला लावला, ते शिल्के काढायला लावले, ही सगळी कामं ब्रिटिश कायद्यानुसार तुम्ही राजकीय कायद्यांना देऊ शकत नाही. आणि ती इथे दिली जात होती आणि हे ब्रिटिश गव्हर्नमेंटपर्यंत पोचवलं पाहिजे म्हणून त्यांनी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारे येन केन प्रकारानं शत्रूच्या तावडीतून निसटणं हाच राजधर्म असतो जो छत्रपतींनी आपल्याला शिकवला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून ते पुढे निघाले होते. पण सकाळी उठल्यानंतर ते एकदा तो बोलणारच. गंमत कशी आहे की 75 वर्ष त्यातली 50 ते 60 वर्ष केंद्रापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत काँग्रेसचं सरकार आहे. एक संधी सावरकरांना बदनाम करायची सोडत नाही, त्यांचा अपमान करायची सोडत नाही. तरी सुद्धा 75 वर्षानंतर सावरकर ऐकायला एवढी माणसं येतात. सावरकरांच्या एका वादग्रस्त वाक्यावर यांचं चॅनल चालतं. काय ताकद आहे सावरकर विचारांची. ही दहशत आहे जी मी परवा म्हटलं ना पुण्यामध्ये. दहशत म्हणजे दहशतवादी कारवायांचा संबंध लावला खोळ्यासारखा. काय बुद्धिमत्ता आहे. दहशत म्हणजे भीती. ज्याच्याबद्दल आपल्याला भीती वाटते त्याच्याबद्दलच आपण सारखं बोलतो ना, त्यालाच घाबरून बसतो सारखे. जर सावरकरांची भीतीच नसेल तर कोण कशाला बोलेल. अनेक व्याख्यानं येतात पण असे कोणी येत नाही. तो माझं व्याख्यान असलं की आलेच सगळे. ही सावरकर विचारांची दहशत आहे. दहशत म्हणजे दहशतवाद नव्हे, टेररिझमचा काही संबंध नाही याच्याशी. एवढेही कळत नसेल तर मग काय बोल आपण. मग मी त्यांना शिकवण्यात वेळ नाही घालवणार. तर हा हिंदी राष्ट्रवाद नेमका काय आहे
आणि सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला हिंदू महासभेमध्ये. आणि त्या कर्णामतीच्या पहिल्या भाषणामध्ये ते म्हणाले की हा हिंदी राष्ट्रवाद जो काँग्रेसने स्वीकारला आहे ना, याचे परिणाम या देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि 37 साली बोललेला हा माणूस 47 साली फक्त 10च वर्षांनी वाक्य खरं ठरलं आणि या देशाचे तुकडे झाले. बरोबर 75 वर्षापूर्वी ह्याच दिवशी या देशाचा एक धर्माच्या आधारावर तुकडा पडला. आता हे हिंदी राष्ट्रवाद काय आहे? कारण ह्या देशामध्ये वर्षानुवर्ष शतकानुशतकं हिंदू राहतात, तितकेच मुसलमान पण राहतात. हे वास्तव आहे, हे कोणीच नाकारण्याचं काही कारण नाही. आणि पूर्णपणे इथून मुस्लिम काढून टाकणं हे पण आता शक्य नाही. आता आपल्याला ते स्वीकारायचे काही पर्याय नाही आपल्याकडं. आपल्याबरोबर काही टक्के मुसलमान या देशामध्ये राहणार आहेत, हे सत्य आहे, हे आपण स्वीकारलंच पाहिजे. आणि ते सावरकरांनी सुद्धा स्वीकारलेलं होतं. हे करण्याची सुवर्ण संधी आली होती 47ला. ते बाबासाहेब आंबेडकरांचंच वाक्य आहे की तिथला शेवटचा हिंदू इथे येत नाही आणि इथला शेवटचा मुसलमान तिथे जात नाही तोपर्यंत फाळणी यशस्वी होत नाही. फाळणी तेव्हाच यशस्वी होईल, फाळणी तेव्हाच संपेल जेव्हा इथला शेवटचा मुसलमान तिकडे जाईल आणि तिथला शेवटचा हिंदू इथे. ते प्युअर मुस्लिम राष्ट्र, एक प्युअर हिंदू राष्ट्र. बाकीच्या वेळेला आंबेडकरांचं सगळं मान्य करतात, ते सुद्धा सगळं सोयीस्करपणा आहे बघा. तिथे मात्र आंबेडकरांचं ऐकायचं नाही. मग त्या महापुरुषाचं आपण ऐकत नाही. आता कशी गंमत आहे, थोडंसं आपल्याला परत इतिहासामध्ये डोकवण्याची गरज आहे. त्या देशावर अनेकांनी आक्रमणं केली. बरं, आक्रमणं, चोरी, मारी, दरोडे कोणावर टाकतो आपण? दरोडेखोर, ज्याच्याकडे काहीतरी लुटण्यासारखं आहे. माझ्या घरावर काय मिळणार? खूप पुस्तकं आहेत, ती घेऊन काय करणार तो दरोडेखोर? असे सावरकरांचे अनेक फोटो, असे अनेक पुतळे माझ्याकडे आहेत, ते चोरून तो काय करणार? तो माझ्या घरावर नाही पडत. श्रीमंत असतात ना जे, भ्रष्टाचाराने खूप पैसा, त्या आता नोटा बिटा दिसतं बघ कुणाच्या घरात काय काय सापडलं वगैरे, अशा लोकांच्या घरी दरोडा पडतो. दरोडेखोरचा विचार करतो ना कुणाला निवडायचं. तसे हे सगळे भारत म्हणजे संपूर्ण जगाचं भ्रमण करता करता ज्या ज्या वेळेला सिंधू नदीच्या काठावर लोक आली त्या त्या वेळेला त्यांना दिसलं की अरे बापरे, हे सिंधू नदीच्या पलीकडं काय जबरदस्त असं एक राष्ट्र निर्माण झालेलं आहे, हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान. काय सुंदर आहे ते, सोन्याचा धूर निघतोय, काय माणसं राहतात इथे. म्हणून 4थ्या शतकापासून त्या देशाला लुटावं अशी इच्छा लुटेरूंना झाली. मग हुणांनी आक्रमण केलं, मग शकांनी आक्रमण केलं, मग ग्रीकांनी आक्रमण केलं, मग डचांनी आक्रमण केलं. असं 4थ्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत, ज्ञानेश्वर माऊलीच्या शतकापर्यंत अशी आक्रमणं होत राहिली. लुटायला म्हणून आले, पण लुटायला आले आणि लुटता इथे राहता राहता त्यांच्या लक्षात आलं की अशी सुंदर संस्कृती नाही, काय सुंदर देश आहे हा. प्रेमात पडली लोक आणि लुटून न्यायच्याऐवजी ते आमचेच झाले आणि ते आमच्यात राहिले आणि ते मिक्स होऊन गेले. आमच्यात ग्रीक कधी मिक्स झाले आम्हाला कळलंच नाही, हुण कधी मिक्स झाले आम्हाला कळलंच नाही, शक कधी आमच्यातले होऊन गेले आम्हाला कळलंच नाही. आपल्याला माहिती नसेल, कदाचित आपल्यापैकी एखादा कोणीतरी आपल्या खूप मागच्या पिढीतला शक असू शकतो, आपल्याला कसं माहिती असणार? हे मी 4थ्या 5व्या 6व्या शतकापासूनच बोलतोय हो. कोणीतरी गुण असू शकतो ना, आपल्याला कसं कळणार? नंतर मग इथेच राहिले, मग इथल्याच माणसांची बायकांची लग्न झाली, असं ते हायब्रिड होत मग ते झाले असतील देशपांडे कुलकर्णी. म्हणजे देशपांडे कुलकर्णी यांचे पूर्वज ग्रीक होते असा अर्थ कृपया काढू नका, उद्या हेच चालवणार. हो, सगळ्या देशपांडे कुलकर्णीचा मोर्चा येईल माझ्या घरावर. नाही, तो नाही येऊ शकत. आपले लोक असलं काय करत नाही. इथपर्यंत सगळं ठीक होतं की हे वैभव बघितलं, काय काय वैभव होतं. इथं वेद होते,
इथे घराघरामध्ये सोन्याचा धूर निघत होता. इथे अप्रतिम अशी सुजलाम सुफलाम जमीन, सुपीक जमीन, 7 नद्या बारमाही 24 तास वाहणाऱ्या 7 नद्या वाहत आहेत. इतकी सुंदर सुपीक जमीन जिथे शेतीसारखा अप्रतिम व्यवसाय होऊ शकतो. नद्यांचं पाणी आहे 24 तास 12 महिने, कधी दुष्काळ हा प्रश्नच येणार नाही अशी ही भूमी आहे. एका साईडला पर्वत आहे, कुठला हिमालय, एका साईडला पर्वत रांगा आहेत. नद्यांची पूजा करणारा, भूमातेची पूजा करणारा असा एक समाज इथे राहतोय. इथे जगाला शून्य देणारं एक वेद सांगणारे ऋषीमुनी आहेत. 14 विद्या 64 कला जगाला देणारे एक ऋषी आहेत. इथे 4 वेद सांगितले जातात, उपनिषद सांगितली जातात. इथे प्रभू श्रीराम जन्माला आला होता, इथे प्रभू श्रीराम कृष्ण जन्माला आला होता. अशी सगळी थोर मंडळी. इथे कालिदास जन्माला आला होता. असं वैभव बघितलं आणि ते लुटायची इच्छा झाली आणि मग ते आले आणि नंतर प्रेमात पडले आणि ते आमचेच होऊन गेले. आणि मग 12व्या शतकानंतर मात्र जे आले ते मात्र तिथून खऱ्या अर्थाने मोहम्मद गौरी आणि इथून जी मुस्लिम आक्रमणांना सुरुवात झाली ते आक्रमण करून आले, पण त्यांना इथलं व्हावं असं कधी वाटलं नाही. 2 आक्रमण करण्यामध्ये फरक आहे. कधीच वाटलं नाही त्यांना. म्हणजे सावरकर वयाच्या 24-25व्या वर्षी ग्रंथ लिहितात. इंग्लंडमध्ये असताना 1857चा स्वातंत्र्य समर या ग्रंथामध्ये ते सढळ हाताने जिहाद आणि गाझी या शब्दांचा सढळ उपयोग करतात. सर बहादूर शाह जफरचं तोंड फाटेस्तोवर स्तुती करतात. हिंदू मुस्लिम एकतेचं गुणगान गातात. हा 24 वर्षाचा विनायक तोच 40व्या वर्षी 23 साली जेव्हा तो हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहितो तेव्हा तो कट्टर हिंदुत्ववादी होतो, प्रखर हिंदुत्ववादी. हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करतो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे या भूमिकेपर्यंत 24-25 ते 40 या 15 वर्षामध्ये त्याचं संपूर्ण भ्रमण आहे. हे वैचारिक भ्रमण होऊन तो एक ठाम भूमिका घ्यायला तयार होतो आणि हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहितो आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे हे मांडतो. तो इस्लामचा अभ्यास करतो, तो ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करतो. 1885ला जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्याच्यानंतर ताबडतोब 3च वर्षांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पदावरून व्यासपीठावरून तिथल्या मुसलमान नेत्यांनी एक विधान केलं. ते विधान खरं तर इतकं विचार करायला भाग पाडणार आहे, पण त्याच्यावर आम्ही कधी विचारच केला नाही. गंमत विचारसरणी काय बघा. 450 वर्ष या हिंदुस्थानचं नेतृत्व, या हिंदुस्थानच्या तख्तावरती, या हिंदुस्थानच्या गादीवरती मुसलमान बादशाह राज्य करत होता. ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि मुसलमान बादशाहला हिंदुस्थानच्या तख्तावरनं खाली खेचलं. 150 वर्ष राज्य केलं. आता जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा कुणाला खाली खेचलंय? एका मुसलमान बादशाहला खाली खेचलंय. तिथे पुन्हा मुसलमानच बादशाह बसला पाहिजे. याची जर आम्हाला गॅरंटी देणार असाल तर आम्ही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येतो. आणि मग त्यांनी पहिल्यांदा सत्तेमध्ये 50% वाटा मागितला. 50% वाटा. तेव्हा गोपाळ गणेश आगरकर हे अत्यंत, म्हणजे त्यावेळेला टिळक आणि आगरकर ही जोडी अत्यंत वेगाने राष्ट्राच्या कार्यामध्ये सरळपणे काम करत होती, सक्रिय होती. तेव्हा आगरकरांनी त्याला पहिल्यांदा विरोध केला. म्हणाले काय 50%? हा कुठलं गणिती शास्त्र आहे? 22% हिंदू आणि 6% मुसलमान आणि सत्तेत वाटा समसमान, हे नाही होऊ शकत. तरी पहिल्यांदा विरोध केला. मग लोकमान्य टिळकांनी विरोध केला आणि मग ते दुसरं मान्य करायलाच तयार नाही. या एकाच अटीवरती येणार असं त्यांनी कबूल करायला सुरुवात केली. मग राष्ट्रीय काँग्रेसने त्यांना प्रत्येक वेळेला ते आलेच पाहिजे, ते आलेच पाहिजे, ते आलेच पाहिजे, त्या अट्टाहासापायी त्यांचं प्रत्येक मागणी मान्य करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला.
हिंदू राष्ट्रवाद स्वीकारला तर मुसलमान दुखावले जातील. ते 4-5% आहे, ते जर आले नाही स्वातंत्र्य चळवळीमध्ये, त्यांनी जर भाग घेतला नाही तर हा देश तर सगळ्यांचा आहे. गेली 500-700 वर्ष इथे हिंदूही राहतात, मुसलमानही राहतात. हा हिंदुस्थान हा दोघांचाही आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी एकत्र लढलं, बरोबर वाटते, त्यात काही चुकीचं नाही. बरोबर काय चुकीचं आहे? आपण सगळे एकत्र राहतो, त्याला जर गुलामीत टाकलं तर सगळ्यांनी लढलं पाहिजे त्याच्या स्वातंत्र्यासाठी. पण मुळात जेवढं 80% हिंदूंना हा देश माझा वाटतो, हा मुळात हा एक राष्ट्र वाटतं, ते लढणार ना राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. त्यांच्या धर्मामध्येच ते शिकवलेलं नाही आहे. त्यांच्या इस्लामिक डिक्शनरीमध्येच जगाचीच विभागणी 2 भागात केली, दारुल इस्लाम आणि दारुल अरब. राष्ट्र ही संकल्पनाच नाही. संपूर्ण विश्वावरच अल्लाचं राज्य आणायचंय असंच ज्यांना त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये शिकवलं जातं, ते एका विशिष्ट सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये का भाग घेणार? आणि जर ते घेणारच नाही, त्यांची मानसिकताच जर नाही, तर त्यांनी यायलाच पाहिजे, आमच्याबरोबर आलंच पाहिजे. या अट्टाहासापायी आपण त्या मागतील ते गोष्ट मान्य करत जर गेलो तर त्याचा परिणाम काय होणार? शेवटी ते सगळंच मागून घेतील. आणि तसंच झालं. त्यांनी शेवटी एक राष्ट्र मागितलं. 47 साली 36 कोटीचा देश होता. 36, 37, 35 एवढाच असेल. त्याच्यात 33% मुसलमान होते. जेव्हा त्यांची आकडेवारी 33% झाली, त्यांनी एक इस्लामिक राष्ट्राची मागणी केली, ती त्यांना द्यावी लागली आणि एक पाकिस्तानचा जन्म झाला. पाकिस्तानचा जन्म झाल्यानंतर तिकडे 15% हिंदू तिथेच राहिले आणि इथे गांधीजींच्या कृपेमुळं 8% मुसलमान राहिले. 75 वर्ष दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याला झाली. आज पाकिस्तानला झाली, उद्या आपल्याला होतील. 75 वर्षामध्ये तिथले 15%चे अर्धा टक्का शिल्लक राहिले. 15%चे अर्धा टक्का शिल्लक राहिले. गेले कुठे? 14.5% गेले कुठे? आणि इथे 8%चे 22%च्या वर झाले. इतिहास काय सांगतो? 30% क्रॉस केले. मध्यंतरी का सुब्रमण्यम स्वामी आहेत ना भाजपचे, त्यांनी एका व्याख्यानात हे सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा 30% ते क्रॉस करतात तेव्हा तेव्हा ते तुकडा मागतात. 22% क्रॉस झाले. आता 30% क्रॉस झाले की अजून एक 25 वर्षानंतर अजून एक तुकडा मागणार. आणि तो तुकडा मागू नये म्हणून सावरकर अंमलात आणणं फार गरजेचं आहे. म्हणून सावरकर घरोघरी पोचवणं फार गरजेचं आहे. घर घर तिरंगा तसं घर घर सावरकर असं पोचणं फार गरजेचं आहे. हिंदूंना जागृत करणं गरजेचं आहे. आणि हिंदू जागृत झाले, हिंदू सगळे एक झाले म्हणजे लगेच आम्ही मुसलमानांची कत्तल करायला निघालो असं मुळातच नाही आहे. ही भीती जी घालवली जाते, ही भीती जी घातली जाते तीच मुळात चुकीची आहे. अजिबात नाही. उलट आहे. उलट सावरकर असं म्हणतात की ज्या दिवशी हिंदू राष्ट्र होईल त्या दिवशी मुसलमान सुखाने जगतील या देशात. फक्त त्यांनी हे हिंदू राष्ट्र आहे मान्य केलं पाहिजे. जसं ते फ्रान्समध्ये राहतात, मान्य करतात की ते फ्रेंचांचं राष्ट्र आहे. जपानमधले मुसलमानांनी मान्य केलेलं आहे की जॅपनीज लोकांचं राष्ट्र आहे. चीनमधल्या मुसलमानांनी हे मान्य केलेलं आहे की चायनीज लोकांचं राष्ट्र आहे. इथले कायदे कानून, इथली घटना, इथलं संविधान हे चायनीज लोकांच्या भल्याचं असेल. त्यांच्या सर्व अंगाचा विचार करून तिथले कायदे कानून बनवले जातील. आपण तिथे राहायचं असेल तर आपल्याला त्यांच्या कायदे कानूनप्रमाणे राहावं लागेल. त्या देशांमध्ये मशिदीवर भोंगे नाहीत, तर कुठलाही इस्लाम तिकडचा डुबलेला नाही, बुडलेला नाही, खतरेमध्येही कधी आलेला नाही. इथे सुप्रीम कोर्ट 10 वेळा सांगून झालंय, आम्ही ऐकतच नाही. आणि तरी आम्ही हिंदुत्ववादी असतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही ऐकत नाही. का? अमेरिकेत पण मुसलमान राहतात,
इंग्लंडमध्ये राहतात, जपानमध्ये राहतात, स्पेनमध्ये राहतात, रशियामध्ये राहतात, सगळीकडे राहतात आणि अतिशय सुखाने राहतात. तसं हे हिंदू राष्ट्र म्हणून जर जाहीर झालं तर का नाही मुसलमान इथे सुखाने राहणार? कारण हिंदू संस्कृतीमध्ये आक्रमण हा शब्दच नाही आहे आमच्या डिक्शनरीमध्ये. मनुष्य प्राण्याचा जन्म झाला जेव्हा कधी असेल पृथ्वी तलावरती, तेव्हा हिंदू धर्म जन्माला आलाय. कारण एकच धर्म आहे, बाकी सगळ्या धर्म संस्था आहे. मनुष्य धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म, माणुसकी धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म. हिंदू असणं म्हणजेच माणुसकीनं वागणं, इतकं साधं सोपं आहे. त्यामुळे आक्रमण करणं आम्हाला माहीत नाही. अख्खं रामायण वाचा, अख्खं महाभारत वाचा. प्रभू श्रीरामाने कधीही तुम्हाला रामायणात असं दिसणार नाही की कुठलं उगाच आपलं सैन्य घेऊन गेला आणि कुठल्या तरी एका राज्याचा विध्वंस केला आणि तिथल्या सगळ्या अहिंदूंना हिंदू बनवून टाकलं बाणाच्या जोरावरती. तिथल्या सगळ्या मशिदी चर्चेस पाडली आणि सगळे मंदिर उभी केली. असं कुठे नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला असं कधी सांगितलं नाही, जा एक उद्ध्वस्त करून टाक सगळं इस्लामिक राष्ट्र, जा एक ख्रिस्ती राष्ट्र सगळं उद्ध्वस्त करून टाक आणि सगळी तिथे चर्चेस पाडून मशिदी पाडून सगळीकडे मंदिर उभी करा आणि शस्त्राच्या धाकावरती सगळ्यांचं हिंदूकरण करून घ्या. अजिबात नाही. हे आमच्या DNA मध्येच नाही आहे, हे आमच्या रक्तातच नाही आहे. कारण आम्ही फक्त माणुसकी मानणारी माणसं आहोत, फक्त मनुष्यजात माणुसकी धर्म मानणारी माणसं आहोत. म्हणून सावरकरांनी एकदा एक माणूस विचारायला गेला की तुम्ही सतत हिंदू 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 करता, तर तुमचं अंतिम ध्येय काय हो? फार सुंदर उत्तर दिलं होतं त्यांनी. तेव्हा ते मला जर कोणी विचारलं की तुझी जात कुठली, तर मला असं सांगायला अत्यानंद होईल, मनुष्य ही माझी जात आहे. मला जर असं कोणी विचारलं की तुझा धर्म कुठला, तर मला असं सांगायला आवडेल की माणुसकी हा माझा धर्म आहे. आणि मला असं जर कोणी विचारलं तुझं राष्ट्र कुठलं, तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे, हे सांगायला मला अत्यानंद होईल. बघा ना, वसुधैव कुटुंबकमची भावना आहे आमच्या मनात. बंकिमचंद्राने सुद्धा वंदे भारतम नाही लिहिलं, वंदे मातरम लिहिलं. पृथ्वीला वंदन करायला शिकवलंय आम्हाला. नद्यांना आई मानणारी माणसं होत आम्ही. निसर्गाने दिलेला गुणधर्म पाळणारी माणसं होत आम्ही. म्हणून कुठला नीती नियम नाही. हिंदू कोणाला म्हणायचं? कुणालाही म्हणायचं. मंदिरात जाऊन टांग 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 3 घंटा वाजवल्या की हिंदू, असं काय का? 2 वेळा साष्टांग नमस्कार घालणारा हिंदू नाही, 3दा घातला तरच हिंदू, असं काय? कुठलाही नीती नियम नाही, कुठलीही घटना नाही. हिंदू असण्यासाठी काही अटी नाहीत, शर्ती नाहीत. एकच अट आहे, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं वागायचं. त्यामुळे हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे निधर्म असं काही जगात नसतं. आणि हा इतका सुंदर धर्म आहे म्हणून सावरकर म्हणायचे की जे 4% आहेत त्यांना तुम्ही या म्हणून लांगुल चालन करण्याच्या ऐवजी त्यांना असं ठणकावून सांगा की आम्ही 80% 90% हिंदू आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहोत, लढत आहोत आणि आम्ही स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वतंत्र होणाऱ्या भारतामध्ये भले किती वर्ष लागतील, 40 वर्ष लागतील, 50 वर्ष लागतील, 60 वर्ष लागतील, मला माहीत नाही. लढाई तर सुरू केलेली आहे आम्ही. याला यश कधी येईल मला माहीत नाही, पण यश येणार तर कधीतरी ना कधीतरी नक्कीच येणार आहे. कधी ना कधीतरी या देशाला स्वातंत्र्य नक्कीच मिळणार आहे. पण ते फक्त आम्ही 80% लढून मिळालेलं असेल. आता त्या स्वतंत्र भारतामध्ये जर तुम्हाला सन्मानाने राहायचं असेल तर तुम्हाला ही तुमची गरज बनली पाहिजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरणं. हे सांगणारे सावरकर होते 37 साली. आणि म्हणून त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. साधा जगाचा नियम आहे. तात्या म्हणतात
ज्या देशामध्ये ज्या धर्माची लोक बहुसंख्य असतात तो देश त्या धर्माचा असतो, आणि जो देश बहुसंख्याकांचा आदर करतो, त्यांच्या मतांचा सन्मान करतो, तोच देश मोठा होतो, महाशक्ती होतो. ज्या देशामध्ये बहुसंख्य धर्मीयांचा अनादर केला जातो, अपमान केला जातो, तो देश कधीही शांत होऊ शकत नाही, तो कायम अशांत राहणार. कारण संपूर्ण बहुसंख्याकांच्याच मताचा अनादर केला जातो. आज बरोबर भारतामध्ये 75 वर्ष हेच केलं गेलं. सातत्याने बहुसंख्य हिंदूंचा अपमान केला गेला. केवळ त्या 10-20% अहिंदूंच्या लांगुल चालनाच्या पायी त्यांच्या सगळ्या इच्छा पुरत गेले. प्रत्येक गोष्ट त्यांची पुरवत गेलो आम्ही, आणि त्याचे इतके भयंकर लाड पुरवत गेल्यावर इतके भयंकर परिणाम झाले. खिलाफत आंदोलन काही संबंध नाही. तुर्कस्थानातल्या खिलाफाचं आंदोलन भारतातल्या मुसलमानांचा काय संबंध आहे? सावरकर सांगत होते, गांधीजी ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा संबंधच नाही काही. पण तिथल्या मुसलमानांना पाठिंबा देण्यासाठी इथले मुसलमान उभे राहिले, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी मागणी केल्यावर गांधीजींनी काँग्रेसला विरोधात जाऊन जबरदस्तीने काँग्रेसला खिलाफत आंदोलनामध्ये भाग घ्यायला भाग पाडला. आणि फारसं कोणी सपोर्ट करत नाही, अचानक तो सपोर्ट काढून घेतला. त्याचा इतका भयंकर परिणाम झाला की खिलाफत आंदोलन अपयशी ठरलं, आणि त्याचं संपूर्ण खापर इथल्या मुसलमानाने हिंदूंवरती फोडलं, आणि एक भयंकर अशी हिंदूंची कत्तल झाली. त्याच्यावरच पुस्तक लिहिले, मला काय आहे त्याचे, मोपल्यांचं बंड जे पुस्तक आहे सावरकरांचं, वाचाय राव. आमच्या पराभूत मानसिकतेचे किती दुष्परिणाम आम्ही भोगलेत. पराभूत मानसिकता. कोणी आरे केलं की आम्ही घाबरून, तू काय म्हणतोस, तुला हे हवंय, देतो आम्ही. आरेला कार्य करायची हिंमतच नाही, कारण आम्हाला शौर्याचा इतिहास कधी शिकवलाच गेला नाही. या देशा एवढा शौर्याचा इतिहास नाही जगाला दुसऱ्या कुठल्याही. काय योद्धे होऊन गेले तो. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव पेशवा, काय एक एक नररत्न या भूमीमध्ये जन्माला येऊन गेले. शालेय जीवनामध्ये इतिहासामध्ये धडा कुठला शिकवतात? जो सिकंदर जग जिंकत आला, सिंधू नदी पारच करू शकला नाही, तिथून तो परत गेला. जग जिंकत येणारा सिकंदर हिंदुस्थानात जिंकणं सोडावं पाय ठेवू शकला नाही. त्याचा आमच्या शालेय पाठ्यपुस्तकाच्या इतिहासामध्ये जगत जेता सिकंदर असा धडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आता हळूहळू असे शिकवले जातील, सेक्युलर शिकवावे लागतील. कारण का, अफजल खानाचा वध शिकवला तर ते भावना दुखावतात, शाहिस्ते खान शिकवला त्यांच्या भावना दुखवतात, ते धडे वगळायचे. मग शिकवणार काय? मग मला कधी कधी हा प्रश्न पडतो, मग शिवाजी महाराजांबद्दल शिकवायचं काय? मग ते कसे सिंहासनावर बसायचे, कुठल्या तलम कापडाचा झगा, असं कुठली नेमकी तलवार कुठल्या धातूची होती वगैरे, असं शिकवणार आपण? ठणकावून सांगायला पाहिजे ना. अफजल खान हा राक्षस होता तर तो राक्षस होता. आपण नाही का रावणाचा वध करत? आणि कम्पेअरच करायचं झालं तर रावण खूप बेटर आहे. तो सीतेला पळवून नेले, हात नाही लावलाय. तिच्या इच्छेशिवाय मी हात नाही लावणार. काय बरं तपस्वी आहे तो. 12 वर्ष तप करून शंकराला साक्षात प्रसन्न करून घेणारा तपस्वी आहे तो. सुसंस्कृत खलनायक असं म्हटलं तरी चालू शकेल. केवळ त्याला प्रभू श्रीरामांना डिवचायचं होतं, कंटाळला होता जगायला. ह्याला कसं डिवचू ह्याला मी, हा मर्यादा पण हालायला तयार नाही. शेवटी बायको पिवळल्यावर काहीतरी घडलं.
आणि अफजल खान तसं नाही आहे, लाखो मंदिरं उद्ध्वस्त करत गेला, हजारो स्त्रिया पाठवल्या, माणसं पाठवली, असं करत आलेला आहे अफजल खान. मग त्याचा वध केल्यावर मुसलमानांच्या भावना दुखवण्याचं कारणच काय? मुस्लिम लांगुल चालनाचा किती कळस गाठलाय बघा. काही वर्षांपूर्वी ते चित्र दाखवलं होतं गणेशोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यात, माहिती आहे ना. त्याच्यावरनं केवढे राडे झाले. अनंत चतुर्दशी नंतर आमचे कित्येक गणपती विसर्जना विनाच दगडावर बसून होते, कित्येकांना अटक झाली. त्या केसेस अजून चालू आहेत. कुठे चाललोय आम्ही? आम्ही आमच्या देशाचा इतिहास नाही शिकवायचा. वंदे मातरम ते नाही म्हणणार म्हणाले. दुर्गा दशप्रहरण धारणीम तमामी तारणीम असं म्हटल्यावर म्हणे त्यांच्या हिंदूंच्या देवदेवतांचं गुणगान गाणारं गीत आहे, असे टूम काढली. अरे नाही मूर्खांनो. सावरकर म्हणतात तुम्ही प्रत्येकच गोष्ट त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की ती काढून टाकताय, हे चालणार नाही. हाच हिंदी राष्ट्रवाद अत्यंत धोकादायक आहे. खिलाफत आंदोलनाला गरज नसताना आम्ही मदत करायला गेलो, ते अपयशी ठरलं, त्याचं साला खापर आमच्यावर फोडलं, आमचीच हिंदूंची कत्तल झाली. वंदे मातरम त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही लगेच पुढची सगळी कडवी काढून टाकली, दोनच ठेवली. सुजलाम सुफलाम मलय शीतलाम, फक्त ते काय पृथ्वीचं वर्णन करणारं 2 कडवी आहे ती तेवढीच ठेवली. तुम्ही विद्या दशप्रहरण धारणीम तमाम, ते गेलं का? तर त्यांचा असा समज झाला दुर्गा म्हणजे काय, दुर्गा म्हणजे देवी आपली. अहो पण कवी कोण आहे? बंकिमचंद्र हिंदू कवी आहे, कवी आहे ना. कवी उपमा देतो, उपमा अलंकार असतात त्याच्या कवितेमध्ये. त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीवरती पृथ्वीला माता म्हटलं, त्यामुळे ती स्त्रीलिंगी झाली. तिचं वर्णन करणारं गीत सुचलं, ते सुद्धा एकदा कोळ्याच्या गाण्यावरनं त्यांना सुचलं. गंगा नदीवर काहीतरी लिहावं, सारखं लिहावं असं त्यांना सारखं वाटत होतं, काही सुचत नव्हतं. शेवटी गंगा नदीच्या काठावर जाऊन बसले. ते कोळी त्या होडीमधनं जाळे टाकत बंगाली भाषेत गाणं म्हणत होता. तो त्या गंगा नदीला दुर्गेचं स्वरूप मानून तिचे आभार मानत होता की तुझ्यामुळं माझं पोट भरतंय, तू आहेस म्हणून मासे आहेत म्हणून मी जाळं टाकतो, म्हणून ते मासे लागतात आणि माझं पोट भरतं. त्याच्यावरनं कल्पना सुचली. मग ते धावत आले आणि मग त्यांनी बसून ते कडवी लिहून काढली धडाधड. मग पृथ्वीचं वंदन करणारं गीत, पृथ्वी आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि पाणी 4 गोष्टी ती देते. मग ती कशी दिसते मला? पाऊस पडून गेल्यानंतर कशी दिसते? हिरवीगार दिसते, सुजलाम सुफलाम आहे ना. एखादी स्त्री कशी अशी स्नान झाल्यानंतर मग ती सगळी अलंकार घालायला सुरुवात करते, गजरा घालते, सगळे दागदागिने घालते, मग कशी दिसते? ती दुसरं कडवं आहे. मग त्यांना वाटलं की पण ही जेव्हा चिडते तेव्हा काय होतं, हिचं रूप कसं आहे? मग ते हिंदू कवी असल्यामुळं त्यांना दुर्गा दिसली भयानक रूपातली, म्हणून तिचं उपमा दिली. दुर्गे दशप्रणत आहे ना, 10 हातामध्ये 10 शस्त्र खाली राक्षस तुडवलं आहे. तर हे ऑब्जेक्शन घेणाऱ्याला समजावून सांगायचं का तो ऑब्जेक्शन घेतोय म्हणून लगेच ती 3 कडवी काढून टाकायची? सावरकर ह्याच्यावरती सातत्याने बोलतात. आणि म्हणून सावरकर म्हणतात की जोपर्यंत हिंदी राष्ट्रवाद काँग्रेसने स्वीकारलाय तोपर्यंत आणि मुस्लिम लांगुल चालन चालू आहे तोपर्यंत मी कधीही काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण मला माहिती आहे हिंदी राष्ट्रवादाचा शेवट काय होणार आहे, देशाचे तुकडे. आणि ते झाले 10च वर्ष, फक्त 10 वर्ष. फार काळही लागला नाही वाक्य खरं ठरायला. ते नेहमी म्हणायचे की मी उच्चारलेले शब्द आणि मी मांडलेले विचार हे 30-40 वर्षानंतर समाजाला पटतात, रुचतात. तितकी वर्ष माझी वाट बघण्याची तयारी आहे. एकदा काही समाजवादी लोकांनी सावरकरांच्या 60व्या वाढदिवसाला त्यांना निमंत्रण द्यायला गेले. तर एस एन जोशी, सावरकर एकटेच असे होते जे त्यांना श्रीम जोशी म्हणायचे, तुम्हाला माहीत असेल. तर काय झालं, श्रीम एकदम तुम्ही माझ्याकडे आयुष्य गेलं तुमचं मला विरोध करण्यात, एकदम काय झालं? नाही म्हणे तुमचा 60वा वाढदिवस साजरा करायचा, याल का? म्हणजे येईन ना, पण एकदम मला माझा वाढदिवस.
नाही, याचं उत्तर मी तुम्हाला जाहीर सभेत देईन, तुम्ही या. सावरकर म्हणाले, गेलो मी. सगळे समाजवादी नेते मंडळी बसले, त्याच्यात सावरकर बसले. मग त्यांचा सत्कार झाला, शाल श्रीफळ वगैरे झालं, त्यांना सन्मान चिन्ह वगैरे देण्यात आलं. आणि मग श्रीमंत जोशी उभे राहिले आणि म्हणाले की मी जेव्हा निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा तात्यारावांना, तेव्हा ते मला म्हणाले की मला कसं काय तुम्ही बोलवत आहे, आयुष्यभर माझ्या हिंदुत्ववादी विचारांना तुम्ही विरोध केला. तर त्याला आज मी जाहीरपणे उत्तर देतो की आम्ही आत्ताच्या 60व्या हिंदुत्ववादी सावरकरांचा सत्कार करत नाही आहोत. 25व्या वर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन ज्या पुस्तकात त्यांनी केलं आहे, 1857चं स्वातंत्र्य समर, त्याच्यात त्यांनी जिहाद आणि गाझीचा सढळ हस्ताने आणि बहादूरशाह जफरचं तोंड फाटेस ते स्तुती केली आहे, ते पुस्तक लिहिणाऱ्या 25 वर्षाच्या विनायक दामोदरचा आम्ही सत्कार करतोय. सावरकर हसले आणि मग सत्कार मूर्ती शेवटी उभी राहिली बोलायला. म्हणाले, मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले मी जाहीरपणे उत्तर देईन. त्यांनी आज छान उत्तर दिलं. हेच माझं म्हणणं आहे, मी नेहमी हेच म्हणत आलो की मी मांडलेले विचार समाजाला कळायला रुचायला 30-40 वर्ष लागतात. तर मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मांडलेले 1857 या समाजवाद्यांना कळायला माझी 60 यावी लागेल. आता मी माझ्या 40व्या वर्षी लिहिलेला हिंदुत्व नावाचा ग्रंथ यांना कळायला आता मला 100 वर्ष जगावंच लागेल. कदाचित माझ्या शतक महोत्सवाला हे पुन्हा सत्कार करतील आणि भाषणामध्ये म्हणतील की आता आम्हाला हिंदुत्ववादी सावरकरांचा सत्कार करायचा. हिंदी राष्ट्र, हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व का? काय आहे असं हिंदू राष्ट्रामध्ये, काय आहे असं हिंदू धर्मामध्ये? मुळात धर्म आणि निधर्म, निधर्म हा एक शब्द घुसळला गेला. हा खरंच आहे का अस्तित्वात? सेक्युलरिझम म्हणजे काय? समाजवाद म्हणजे काय? सर्वधर्म समभाव म्हणजे काय? प्रत्येक असं एक विषय नाही ना की ज्याच्यावर तात्याराव लिहित नाही. म्हणजे जेव्हा त्यांनी 66 साली जेव्हा ठरवलं की आता या देहाचा राष्ट्राला शून्य उपयोग राहिला, आता माझ्या बुद्धीचा, माझ्या शरीराचा आता कुठलाही उपयोग होणार नाही या देशाला, त्यामुळे आता मग कशासाठी जगायचं? तर जीवन संपवलं पाहिजे. पण असं स्वेच्छामरण आपल्या देशामध्ये मान्यता नाही. त्यामुळं ते जाहीर करून जर करायला गेलं तर कोणी करू देणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांसारखी समाधी गुहेत जाऊन घ्यायची म्हटली तर आपल्याला कोणी ती घेऊ देणार नाही, अडवतील. जलसमाधी घ्यायची म्हटली तर तीही अडवणार. त्यामुळे मुळात एकतर हे सांगता कामा नये आणि असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून स्वतःला तर संपवण्यामध्ये यशस्वी होईन, मी माझं जीवन तर संपू शकेन, समाधी तर मी घेऊ शकेन, पण कळणार पण नाही. आणि मग त्यांनी स्वतःचे ते स्वीय सहाय्यक बाळाराव सावरकर, त्यांनी आता फार छान 4 ग्रंथ लिहिलेत सावरकरांवरती. त्यांना जवळ बोलायला आणि म्हणाले की माझी अशी इच्छा आहे, तर ह्याच्यावर एक उपाय आहे माझ्याकडे, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला प्रायोपवेशनाचा उपाय, जो कोणाला कळत नाही. तो म्हणजे अन्न पाण्याचा पूर्ण त्याग करणं आणि मृत्यूला निमंत्रण देणं. तर एक 24 तास विचार करा आणि माझा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा. बाळाराव सावरकर म्हणले, मी काय विचार करणार? बरं, हा माणूस एवढा हट्टी आहे, ह्याने जर ठरवलं, मी उद्या सांगून हे काय बदलणार आहे का? तरी ते म्हणाले म्हणून मी आपला बाहेर आलो. परत दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवून घेतलं, काय विचार केला? ते म्हणाले, मी काय विचार करणार, आपलं सांगायचा प्रयत्न करतो की असं करू नका, आम्हाला हवे आहात तुम्ही, तुमचे विचार आम्हाला हवे आहेत, तरुणांना मार्गदर्शन हवं आहे. त्याच्यावर ते म्हणाले, माझे विचार आणि तरुणांचं मार्गदर्शन मी गेल्यावरही थांबणार नाही. या पुढच्या भारतातला कुठलाही तरुण कुठल्याही विषयामध्ये जेव्हा त्याची गाडी अडेल, त्या विषयावरचं माझं ग्रंथ संग्रह तयार आहे. फक्त त्यांनी त्या विषयाशी निगडीत माझं एक पुस्तक काढायचं, उघडायचं की त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. भविष्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन माझी ग्रंथ करतील, माझे पुस्तकं करतील. त्यामुळे त्याच्यासाठी मला जगण्याची गरज नाही. असं बोलल्यावर बाळा गप्प बसले आणि 1 फेब्रुवारी 66ला माणसाने प्रायोपवेशनाला सुरुवात केली. कुणालाही सांगितलं नाही, फक्त या दोघांनाच माहीत होतं.
आयुष्यभर मृत्यू जेव्हा जेव्हा घालायला येत होता तेव्हा तेव्हा त्याला लाथ मारून हाकलून दिलं आहे माणसाने. असे अनेक प्रसंग आले. अंदमानात तर सातत्याने मृत्यूशीच समोर. रोज हात मिळवणी आहे, शेख्याड आहे सकाळी उठल्यानंतर. प्रत्येक वेळा त्याला हाकलून दिलंय. त्या मार्सेलिसच्या बंदरामध्ये उडी मारली तर काय होतं दुसरं. समुद्रामध्ये आधी हात घालून बघितला होता, ते हात असा गारटला. इतकं थंड, -डिग्रीमधलं पाणी. त्याच्यामध्ये हा खरचटलेला माणूस, ती खिडकी फोडून त्यातनं बाहेर पडलेला हा माणूस खरचटलेला, त्यांनी डायरेक्ट त्या खाऱ्या पाण्याच्या त्या थंड ह्याच्यात टाकलं आणि अंडर वॉटर पोहत तो तिकडे पार पडला. तेव्हा मृत्यूशी सामना आयुष्यभर सतत झालेला आहे. मृत्यूच शेवटी आता कंटाळला होता की हा येतच नाही यार. आता त्याला निमंत्रण दिलंय सावरकरांनी की बाबा ये, आता कंटाळलो मी, घेऊन चल मला. तर मृत्यूला खरंच वाटे ना, हे खरंच बोलत आहेत का, यायला मी गेलो तर पुन्हा हाकलून देतील, परत म्हणतील थांब जरा अजून काहीतरी बाकी आहे देशकार्य. म्हणून मृत्यूने पण खूप वेळ घेतला. म्हणजे 1 फेब्रुवारी 66 ते 26 फेब्रुवारी 66, 26 दिवस वयाच्या 83व्या वर्षी अन्न पाण्या वाचून राहतो. आयुष्यातलं पहिलं उपोषण. पहिलं उपोषण, आणि ते यशस्वी झालं. चोरून मारून संध्याकाळी रात्री कोणी सरबत दिलं प्यालेले नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही आहे कुठल्याही लढाईचा. उपोषणावर फार मस्त लिहिलं त्यांनी. उपोषण तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. काय वाक्य आहे, तात्याला वाचावं म्हणजे धमाल येते वाचायला. आता सुसंस्कृत राजा असणं म्हणजे काय, हे आता ती सगळेच घोळ आहे ना आपला. सगळं फोडून सांगायला लागते. हे दाखवा. बिचारा तुमच्यावर बरसतोय आज मी. हे नंतर नाश्तापटच्या नावावर द्या. आता सुसंस्कृत राजा म्हणजे काय, फार मस्त काय, म्हणजे अफाट बुद्धिमत्ता. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना सरस्वती पाणी भरत असणार बहुतेक यांच्या घरी, अशी परिस्थिती. आता सुसंस्कृत राजा या जगामध्येच 2 होऊन गेलेत फक्त. 2 ज्यांना सुसंस्कृत राजा म्हणताय सावरकरांच्या व्याख्येतला. राजा कसा असावा आणि राज्य कसं असावं, याच्या जगातल्या म्हणजे भारतातल्या नाही, संपूर्ण विश्वातल्या 2च मोजपट्टे आहेत. कुठेही जगावर कुठलाही राष्ट्राध्यक्ष आला, पंतप्रधान कुठल्याही देशाचा झाला, तो राज्य कसं करतोय, चांगलं वाईट बरं, हे मोजून बघण्याच्या 2च मोजपट्ट्या आहेत. ते दोन्ही भारतातले आहेत. एक प्रभू श्रीराम आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. प्रभू श्रीरामाचं रामराज्य बघा ना, कोणी आलं की आपण त्याच्याशी तुलना करतो. आपल्या सहज तोंडात येतं ना, रामराज्य यायला पाहिजे. म्हणजे काय, राजा कसा असावा, रामासारखा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, त्याला म्हणतात सुसंस्कृत. आता ह्या सुसंस्कृत असण्याची एक मोजपट्टी आहे. फार छान. आपण जेवायला बसतो ना, आपलं ताट, जेवणाचं ताट असतं, ते एक विशिष्ट पद्धतीने ते वाढलं जातं. गुराढोरांना असं नाही वाढत, डावी बाजू उजवी बाजू, ते काय त्यांना कळतच नाही. बैलाला म्हशीला काहीच कळत नाही. अशी काही माणसं जेवताना बघितलीत मी. वर आणि टिंगल करतात, हे असं काय अगदी वराची करत, शेवटी पोटात एकत्रच जाणार ना. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणीचे यज्ञ कर्म, ते यज्ञ आहे ना, तो यज्ञामध्ये आहुत्या टाकायच्या असतात ना. मग ती समिधा टाकतात, मग काळे तेल टाकतात, मग कधी पांढरा भात टाकतात, मग अक्षता टाकतात. अशी ती पद्धत आहे ना. नाहीतर मग काय सगळं एकत्र भस्कन ते धूर होतो नुसताच, ज्वाळा पेटत नाही बघा. तर ज्वाळा पेटत्या राहायला पाहिजे. यज्ञ, चांगला यज्ञ कुठला, ज्याच्या ज्वाळा सतत पेटत असतात. ते
असं विझलं आणि सगळं की ते बरोबर नाही, काहीतरी चुकलं आहे. एक साईन आहेत काही बघायच्या. तर जसं ताट असतं ना, ताटामध्ये डावी बाजू उजवी बाजू असते, मुख्य पक्वान्न मध्ये असतं बघा, तसं राष्ट्राचं पण तसं असतं. एखादं राष्ट्र, एखादं सुंदर जेवण, एखादं सुंदर थाळी म्हणजेच एक सुंदर राष्ट्र. एक सुंदर जेवण, एक सुंदर थाळी कधी तयार होते? विविध पदार्थांनी तयार होते. विविध चवीचे पदार्थ असतात, पण त्या प्रत्येक पदार्थाचं माप ठरलेलं असतं. श्रीखंड, जिलेबी, गुलाबजाम, मसाले भात हे जे मुख्य मधले पदार्थ आहेत त्याचं प्रमाण आणि मिठाचं, लिंबाचं, चटणीचं प्रमाण सारखं नसतं बघा. मुळात लिंबू एवढं, पण ते आणि 4 वेळा कापून त्याचीच एक छोटीशी फोड ठेवतात. म्हणजे लिंबू तर आवश्यक आहे, पण तेवढ्याच प्रमाणात ते आवश्यक आहे. असे राष्ट्रामधले सर्व विचार असतात. सर्व विचारांची गरज असते राष्ट्राला, पण ती तेवढ्याच प्रमाणात असते. आणि जो बहुसंख्य समाज असतो, त्या बहुसंख्य समाजाची जी विचारधारा असते ते मुख्य पक्वान्न असतं. आणि बाकी सगळे अल्पसंख्य असतात ताटामध्ये. लिंबू अत्यंत अल्पसंख्य, 2%, 1%, चटणी थोडी 1.5% असं. मग भरीत असतं ते जरा आणि मोठं बघा. ते वाढायचे चमचे पण ठरलेले असतात नाही का. एवढा मोठा डाव कोणी मीठ वाढायला आणत नाही. आता काय काय होतं माहीत नाही मला, म्हणून ते कळू नये म्हणून हल्ली ती बुफे पद्धत ठेवली असावी, भानगडत नको. तर असंच सर्व विचारांची राष्ट्राला गरज असते. समाजवादी विचार पण पाहिजे, कम्युनिझम पण पाहिजे, डावी विचारसरणी पण पाहिजे, हिंदुत्ववाद पण पाहिजे. पण ताट मुळात कुठलं आहे? आज आपण चटणीचं जेवण असं कधी बनत नाही ना. काय लग्नामध्ये काय पक्वान होतं? चटणी होती. अरे चटणी नाही रे, काय ते मुख्य आहे ना. तर राष्ट्र कुठलं आहे? फ्रान्स कोणाचं आहे? फ्रेंचांचं आहे, ते मुख्य सेकंड आहे. हिंदुस्थान कोणाचं आहे? हिंदूंचं आहे, ते मुख्य पक्वान नाही. मग तुम्ही मीठ, समाजवाद, कम्युनिझम हे जर तुम्ही असं वाढलं मोठं पक्वान्नासारखं तर काय वाटोळच होईल. मध्ये असं कसं खाणार? पण ते नसून पण चालत नाही. ते नसून पण चालत नाही, ते असणं पण फार गरजेचं आहे, पण त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हे ज्या राजाला कळतं तो सुसंस्कृत राजा. मग अशा वेळेला एक लिंबू उपोषणाला बसलं तर राजा येतो आणि सांगतो, लिंबा उपोषण करू नकोस, तुझी गरज आहे मला, पण तेवढीच गरज आहे बरं का. हां, पण तेवढी हवी आहे, तुझ्याशिवाय मजा नाही ताटाला, राष्ट्राला मजा नाही. अशा सर्व विचारांची किती किती गरज आहे राष्ट्राला हे कळणारा जो राजा तो सुसंस्कृत राजा. असे दोनच, प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्याच्यानंतर कोणी उपोषण केलं नाही बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही उपोषण, प्रभू श्रीरामानेही केलं नाही. अहिंसा परमो धर्म, अहिंसेसारखं शस्त्र नाही. हिंसा काय आपलं धर्म हिंसा तथैवच हे पुढचं आहे ना. अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा, तर ते पुढचं अर्धा श्लोक आम्हाला शिकवलाच नाही. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, पण त्या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र उचलणं हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे, हे आम्हाला शिकवलं नाही. सावरकर हे सगळं असं छान सांगतात आम्हाला समजावून. त्यामुळे आम्हाला अहिंसा परमो धर्म एवढं आमच्या माथ्यावर मारलं, आमचे अहिंसेचे डोस असे पाजले आम्हाला की हा समाज, हिंदू समाज, हे हिंदू राष्ट्र, हा भारतीय समाज अहिंसक होता होता नपुंसक कधी झाला आम्हाला कळलंच नाही. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, आमचं रक्त खवळून उठत नाही, कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला नाही.
साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आज़ादी बिना खड्ग बिना ढाल. आमच्या पोरांना हेच खरं वाटायला लागलं. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटायला लागलं. केवढा घोर अपमान आहे त्या हजारो ज्यांनी रक्त सांडले त्यांचा हे गाणं वाजवणं म्हणजे. इतकं काय, बापाची पेंड होती. एक माणूस खाली वाकला की हजारो खाली वाकले, मीठ उचललं त्यांनी मीठ उचललं, चले जाऊ. ते काय बॅगा भरून तयार होते का? काय शिकवतात आपल्याला? काय आम्हाला क्रांतिकारक शिकवले? सावरकरांनी तर विचार होतं स्वतंत्र भारतामध्ये की या सगळ्याचं क्रेडिट कोणाला द्याल तुम्ही? गांधींच्या कार्याला चळवळीला द्याल का तुम्ही जो क्रांतिकारकांचा मार्ग स्वीकारलाय त्याला द्याल? फार मस्त उत्तर दिलं होतं. ते म्हणाले फक्त हे दोघंच नाही, ज्यांनी ज्यांनी आपापल्या परीनं आपापल्या कुवतीनुसार हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्या प्रत्येकाचं, ज्याची कुवतच नाही अशीही काही माणसं असतील या देशामध्ये, पण ती माणसं फक्त घरामध्ये बसून प्रार्थना जरी करत असतील की मला फारशी बुद्धी नाही, मी काही लिहू शकत नाही, माझ्या अंगात ताकद नाही, माझ्यात ती हिंमत नाही, म्हणून मी कुठल्या क्रांतिकार्यात चळवळीत मोर्चात भागही घेऊ शकत नाही, मी इतका घाबरट आहे, मी इतका डरपोक आहे, तर मी काय करू शकतो? मी फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो की देवा माझ्या देशाला स्वातंत्र्य दे रे. सावरकर म्हणतात जेवढं क्रांतिकारकांचं योगदान आहे, जेवढं गांधींचं योगदान आहे, तेवढंच घरात बसून डरपोक माणसांनी देवाला जी प्रार्थना केली ना, त्या प्रार्थना करणाऱ्या माणसाचं पण तेवढंच योगदान. हे सावरकर आहे. आज आता जाता जाता काही फार महत्त्वाच्या गोष्टी आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने सांगणं फार गरजेचं आहे. अशी व्याख्यानं होतात, खूप छान आवडतं वगैरे सगळं बोलतात, पण शेवटी निरुत्तरित जाता तुम्ही घरी की आम्ही काय करायचं. आता तर देश पारतंत्र्यात नाही, कुठली स्वातंत्र्याची लढाई नाही, मग आम्ही काय करायचं हा प्रश्न निरुत्तरित राहतो. तो निरुत्तरित राहता कामा नये. माझं व्याख्यान ऐकून घरी जाताना त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे. मी एक अभिनेता आहे, मी एक कलाकार आहे, नाटकवाला आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या कल्पना असतात, मी कल्पनेत जगणारा आहे. मी इतिहासातल्या काही गोष्टी घेऊन त्यांची एक अशी छान एक स्टोरी बनवली आहे. ती स्टोरी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला जाताना नेमकं मी देशासाठी काय करायचं याचं उत्तर सापडेल. आता जे सांगतोय ते कुठे इतिहासात लिहिलेलं नाही बरं का. नाही, आपल्याकडे सगळं प्रॉब्लेम आहे, सगळं सांगावं लागतं. एक ब्रिटिश नावाचा एक विषवृक्ष होता. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ, अखंड हिंदुस्थानचं. ही संपूर्ण अखंड हिंदुस्थानची जमीन त्या वृक्षाने व्यापून टाकली होती. 150 वर्ष जुना वृक्ष फोफावला होता. त्याचा बुंदाच एवढा मोठा, कित्येक दशलक्ष स्क्वेअर फीट एवढा मोठा त्याचा बुंदा. त्याला अशा विषारी फांद्या, फळं, त्यामुळे त्याच्या खालची जमीन आणि त्या वृक्षाच्या खाली राहणारी माणसं कधीही सुखाने जगूच शकत नाही. सदैव विषप्राशनाशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच नाही. ह्याच्यावर कधीतरी कोणीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. मग एक टोपे नावाच्या कुटुंबातला तात्याच्या डोक्यात आलं की काही नाही, हे जर सुखी समाधानी ह्या भूमीला करायचं असेल तर हा विषारी वृक्ष पाडला पाहिजे. भरा इतका भयानक आहे, अखंड हिंदुस्थान ज्यांनी व्यापलाय, म्हणजे किती भयानक तो वृक्ष असेल. तर हा भयानक वृक्ष मला इच्छा आहे की हा पाडायचा आहे. मग त्यांनी बघितलं तर त्यांच्याकडं ना शस्त्रच नव्हतं, पण त्यांना ना खिशामध्ये एक टाचणी मिळाली, छोटीशी टाचणी. त्यांनी ती काढली, म्हणजे टाचणी तर टाचणी, आणि त्या महाभयंकर वृक्षाला रेघोट्या मारायला सुरुवात केली. आपण या रेघोट्याने हा पोखरूया.
आजूबाजूची जाणारी माणसं बघायला लागली, काय करता येतात त्या, काय नाही रे वृक्ष पाडतोय, कशाने, ती टाचणी नाही, हसायला लागली, वेडा ठरवला त्याला. तात्याला माहीत होतं हे शक्यच नाही आहे, ही अशक्य म्हणजे चमत्कार झाला तरी हे होऊ शकत नाही की टाचणीने हा वृक्ष पडला. पण मी काहीच न केलं असं होता कामा नये. तर मी पहिली टाचणी मारली. 100-200 वर्षांनी कधीतरी जेव्हा वृक्ष पाडतील तेव्हा माझ्या 15व्या पिढीतला एक टोपे कुटुंबातला म्हणेल की आमच्या 15व्या पिढीतल्या एक तात्या नावाच्या माणसाने पहिली टाचणी मारली होती म्हणून हा वृक्ष पडला. त्याला वेडा ठरवला, जाणं येणारी माणसं त्याला मूर्खात काढत होती. मग त्याच्या बाजूने एक घोड्यावरनं बाई चालली होती, तिचं नाव झाशीची राणी. ती ओळखत होती, ती थांबली, ती म्हणाली काय करताय, काय नाही ग. एक अंतिम सत्य माझ्या लक्षात आलंय, बाकी लढाया वगैरे हे सगळं झूट आहे. हे हा वृक्ष पडल्याशिवाय ही भूमी आणि या भूमीवर राहणारी माणसं सुखी होऊ शकत नाही. ते मी आपलं माझ्या परीने माझा मरेपर्यंत मी हे कार्य करणार. रोज सकाळी उठलं की झोपेपर्यंत टाचणीने घसटत राहणार. ते म्हणजे मलाही पटलेलं आहे, मी येते तुमच्याबरोबर. आता एका वेड्याला दुसरा वेडा येऊन मिळाला. ती म्हणाली माझ्याकडे तर तलवार आहे. मग ती तलवारीने घासायला सुरुवात केली. परत सगळ्यांनी त्या दोघांना वेड्यात काढलं. तेवढ्यात तिसरा तिकडनं चालला होता वासुदेव बळवंत फडके. त्याच्याबरोबर अजून 4 रामोशी होती, त्यांच्याकडे ती फरशी होती, कुऱ्हाड है ना, लाकूड तोड हे रामोशी यांच्याकडे असते ना कमरेला लावलेली. ते म्हणे आमच्याकडे तर सॉलिड शस्त्र आहे. मग ते सगळे आले, त्यांनी सगळ्यांनी घाव घालायला सुरुवात केली. असं करता 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 त्या सगळ्यांना माहीत होतं की आम्ही वृक्ष पडताना आम्ही जिवंत नसणार आहोत. त्या सगळ्यांना माहीत होतं याचं फळ उपभोगायला आम्ही नसणार आहोत. पण हे पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग असं करत करत मग हळूहळू ते वेडाचं रूपांतर देशभक्तीमध्ये व्हायला लागलं. आणि मग ते लोण पसरायला सुरुवात झाली. इतकं पसरायला लागलं जो येणार तो प्रत्येक माणूस आता आपापल्या खिशातलं एक एक शस्त्र काढायला लागला. मग तिकडनं भगतसिंग आला. तो म्हणतो मी एक बॉम्ब फोडतो, मोठा भोगदा पडेल. मग त्या दोघांनी 2-4 बॉम्ब टाकले, गोळ्या कोणीतरी मारल्या आणि तो वेगाने वृक्ष पोखरला जाऊ लागला. पिढ्या संपल्या, दुसरी पोरं बाळं आली, त्यांनी परत तेच कार्य सुरू केलं. असं करता 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 150 वर्षानंतर तो संपूर्ण वृक्ष पूर्णपणे पोखरला गेला. आता टाचणीची पण गरज नाही, नुसतं ढकलायची गरज होती की तो पडणार होता. तेव्हा आले आमचे आणि बघा म्हणाले हातात शस्त्र न घेता अहिंसेच्या मार्गाने मी कसं पाडून दाखवतो. आणि अहिंसा परमो धर्मा म्हणून त्याने हात मारला, ते पडलं सगळं. क्रिकेटची मॅच असते की नाही, भारत पाकिस्तान, 252 रन जिंकायला हवे असतात. पाकिस्तानची बॅटिंग झालेली, आता भारताची सुरू होणार. मग राहुल द्रविड नावाचा एक शांत डोक्याचा माणूस पहिल्या 35 ओव्हर खेळून काढतो. 35 ओव्हरमध्ये त्याच्या 82 रन होतात. पण तो पाया उभा करतो. मग तो आऊट होतो, मग तो जातो. मग शेवटच्या 3 षटकामध्ये 22 रन वगैरे हवे असतात. मग तो युवराज सिंग येतो आणि मग तो 2-4 सिक्सर मारतो आणि 6 बॉल बॅलन्स ठेवून मॅच जिंकतो. मग त्याला डोक्यावर घेऊन सगळे असे मैदानात फेरी मारतात. तेव्हा 82 रनचा पाया रचलेला राहुल द्रविड हाफ चड्डी घालून फक्त शांतपणे बघत असतो. त्याच्याकडे कोणीच बघत नसतं. डायरेक्ट 252 विजयी रन कधीच निघत नाही. पहिली रन निघावी लागते त्यासाठी. मग कोणीतरी दुसरी काढावी लागते, मग कोणीतरी तिसरी काढावी लागते. आता इथून जाताना तुम्ही शोधायचे, आज तो ब्रिटिश नावाचा वृक्ष नाही आहे, पण भ्रष्टाचार नावाचा एक महाभयंकर असा वृक्ष. आपण 101 आकडे बघतोय, आतमध्ये गेलेली माणसं बघतोय, नाही का. एक बाहेरचे शेर आज चाललेत. भ्रष्टाचार, एक आकडे म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा एवढं नोटा आमच्या कधी येत नाही. तुझ्या आल्या काय नाही आल्या. आता हा भ्रष्टाचार रूपी जो वृक्ष आहे ना, तो आपल्याला पोखरायचा आहे.
24 तासाच्या दिवसातली काही 24 मिनटं मी माझ्या देशासाठी काय करेन असा विचार करून इथून निघा. 101% खात्री आहे, 1 महिन्याच्या आत तुम्हाला उत्तर सापडेल. 95 साली माझी पहिली मालिका आली दामिनी, आणि मग हळूहळू मी घराघरात पोचायला सुरुवात झाली. मग नाटकं आली, मग नथुराम गोडसेने एकदमच लोकप्रियता मिळाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता मला माझी टाचणी शोधली पाहिजे. मग माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे वक्तृत्व दिलं आहे. लोकप्रिय अभिनेता म्हणून बघायला म्हणून लोक येतील. मग त्याला सिनेमा आणि नाटकातल्या गोष्टी न सांगता सावरकरांच्या जर गोष्टीच सांगितल्या तर ही माझी टाचणी असेल फिरवायची. आणि मग गेली 20 वर्ष ही टाचणी मी गावागावात जाऊन फिरवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण शोधा, प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे. मी तर यवतमाळला भाषण झालं आणि एक अतिशय सामान्य बाई व्याख्यान झाल्यानंतर आली आणि म्हणाली, माझी टाचणी कुठली हो? इतकं निरागस त्यांनी प्रश्न विचारला. म्हटलं का हो असा प्रश्न पडला? ती म्हणाली, अहो मी आमचं 22 माणसांचं कुटुंब आहे, 5-6 भावंड, आणि त्या सगळ्यांचं जेवण खाण्यातच दुपार होते, मग 1-1.5 तास झोप होते की रात्रीच्या जेवणात लागते. मी महिना घराच्याच बाहेर पडत नाही. मी तिला म्हटलं, तुमच्या हातात 1 तारीख आहे दर महिन्याची टाचणी फिरवायची. ती म्हणली म्हणजे? तर फक्त तुम्हालाच माहिती आहे की घरातले कुठले पदार्थ संपलेत आणि ते नवीन दर महिन्याला वाण्याची यादी तयार करायची. ते म्हणे, हां तुम्हाला माहीत असतं ना गुळ किती संपला आहे, मीठ किती संपलं आहे, टूथपेस्ट संपली आहे का नाही. फक्त ती यादी बनवताना तुमच्या घरातल्या एखाद्या तरुण मुलाला जवळ बोलवा, त्याला म्हणा तुझं ते मोबाईलमधलं नेट चालू कर आणि त्याच्यामध्ये स्वदेशी.com नावाची एक वेबसाईट आहे, ती टाक आणि मी आता एक पदार्थ सांगते, ते कुठल्या भारतीय उद्योगपतीचे आहेत आणि कुठल्या परकीय उद्योगपतीचे आहेत तेवढं मला सांगावं. आणि मग ती यादी बनवताना मीठ, मग टाटा नमक, टाटा आपला आहे, हां मग आपलेच पैसे आपल्याकडे राहणार, लिही तिथे टाटा नमकच पाहिजे, त्या वाण्याला सांगायचं, दुसरं चालणार नाही. टूथपेस्ट कुठली घेतली की आपल्यात पैसे, आपला उद्योगपती आपला का परदेशातला आहे, मग त्याच्यावर सगळं येतं स्वदेशी.com वरती. हे करा तुम्ही. तुझ्या नवऱ्याने जे पैसे तुला घर चालवायला दिलेत ना, ते सगळे भारतातल्याच उद्योगपतीकडे जातील. देशभक्ती करण्यासाठी सतत राजकारणातच जायला पाहिजे, मिलिटरीतच जायला पाहिजे अजिबात नाही आहे. आत्ता इथे कार्यक्रमाला आलात तुम्ही, अनेक लोक गाड्या घेऊन आले असतील, अनेक लोक बाईकवरनं आले असतील. कार्यक्रम संपल्यानंतर खाली जा आणि इथं तिराईतून आपण किती मूर्खासारखी गाडी लावली आहे. अशी गाडी लावली की 2 माणसं आपली गाडी काढल्याशिवाय घरीच जाऊ शकणार नाही. इतकी अप्रतिम आपण पार्किंग केलेलं आहे. हे पार्किंग सुद्धा करताना अजून 4 गाड्या कशा लागतील आणि माझ्या गाडीमुळं कुणालाच अडचण होणार नाही, इतकं छोट्या छोट्या गोष्टीतून देशाची सेवा करता येते, जी जपानने आपल्यासमोर उदाहरण घालून दिलंय. आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आज कार्यक्रम संपल्यानंतर एकानेही माझी स्वाक्षरी घेऊ नका. आपल्या घरामध्ये सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामायण, महाभारत, ही सगळी पुस्तकं खरंच आहेत का घरात? नसतील तर ती आणायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी 2 पैसे बाजूला काढा. एका दुसरा ड्रेस नाही घेतला तरी चालेल. एक दिवस ब्युटी पार्लरमध्ये न जाता शिवचरित्र आणलं तर त्याच्यासारखं उत्तम सौंदर्य काहीच नाही, नाही का? अशा पद्धतीने राष्ट्रसेवा करायला सुरुवात करा. आज एकाने माझा फोटो काढू नका. आपल्या घराच्या भिंतींवरती सावरकर आहेत का, हे सगळे महापुरुष आहेत का, नसतील तर ते आणून लावा. ते गुलाबाचे ताटवे काही दिवस बाजूला काढून ठेवा. काहींच्या घरामध्ये घोडे धावत असतात, नको. थोडी दिवस घोड्यांना विश्रांती द्या, तबेल्यात बांधून ठेवा आणि हे सगळे आजोबा लावा. मग तुमची मुलं उठतील, सकाळी म्हणते हे कोण आजोबा? एक जिरेटोप घातलेला ज्याचं नाव शिवाजी महाराज, एक पगडी घातलेले, एक काहीच न घातलेले, काठी घेतलेले,
ते काळी टोपी घातलेले असे अनेक आजोबा दिसतील. ते कोण आहेत, हे का लावलेत? मग सांगा त्यांना की आपल्या सगळ्या देशाचे आजोबा आहेत. मग ह्यांनी काय केलं, आपल्या का भिंतीवर लावले? आपली पोरं विचारणार पुढची इंग्रजाळलेली कॉमेंट्समधली. मग त्यांना उत्तर देण्यासाठी आईबापाला हे कोण आहे, ह्यांनी काय केलेलं आहे हे सांगण्यासाठी वाचायची गरज लागेल. हे खरे नायक आहे. या 75 वर्ष जे आपण स्वातंत्र्य उपभोगलं ना, ते स्वातंत्र्य जे उपभोगतो आहोत आपण, त्या स्वातंत्र्याचे हे नायक आहे. आम्ही नायक नाही. ह्या नायकांचे फोटो, या नायकांच्या स्वाक्षऱ्या, या नायकांनी लिहिलेलं साहित्य आपल्या घरात आहे का, हे आपलं काम आहे. जास्तीत जास्त कसं जमा करता येईल, मग ते कसं वाचता येईल, कसं मुलांना वाचून दाखवता येईल. पाठ्यपुस्तकं शाळाबिळामध्ये काही शिकवलं जात नाही. फार नितांत गरज आहे मित्रांनो. आज एक नुपूर शर्मासारखं एक प्रकरणावरनं आपल्या लक्षात आलं की एक चुकून तिला प्रोवोक केलं गेलं आणि तिच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं. ती अख्खी मुलाखत जर बघितली तर लक्षात येईल ती काय जाणीवपूर्वक बोलली नव्हती. तिला असं डिवचलं गेलं, बोललं आणि शेवटी ती बोलली. बोलल्यानंतर बघा, मुसलमानांच्या देवाबद्दल केवळ एक वाक्य, ते सुद्धा त्यांच्याच ग्रंथात लिहिलेलंच बोलली. ती 57 राष्ट्र एकत्र आली आणि मोदींना एक निर्णय घ्यायला भाग पाडले. तिला माफी मागायला लावली सुप्रीम कोर्टाने. ही एकीची ताकद आहे. त्यांच्याकडे 57 राष्ट्र आहेत. त्या भूतलावरती हिंदूंचं म्हणावं असं एकच राष्ट्र आहे, हिंदुस्थान. दुसऱ्या कुठल्याही देशाचा किती वर्ष राहा, 50-60 वर्ष राहिलात तरी तुम्ही दुय्यमच नागरिक आहात. माझा हक्काचा देश असा माझा म्हणावा, इथून मला कोणीही हलवणार नाही, असा एकच राष्ट्र आहे, ते म्हणजे हिंदुस्थान. आणि म्हणून हे हिंदूंचंच राष्ट्र असायला हवं. हे हिंदू राष्ट्रच व्हायला हवं. सावरकरांचं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं आणि ते होणार. फरक पडतोय, नक्कीच फरक पडत चाललाय. 20-22 वर्षांपूर्वी जेव्हा मी व्याख्यानं सुरू केली तेव्हा 6 महिन्यातनं 2-3 संस्था मला बोलवायच्या. आता महिन्याला 5-7 संस्था मला बोलवतात. हा फरक पडला. सर्व समाजातली लोक बोलवतात बरं का. आणि सर्व समाजातल्या लोकांना आता सावरकर ऐकायचे, समजून घ्यायचे. कित्येक काँग्रेसवाले पण बोलवतात, फक्त सांगतात आमचं नाव घेऊ नका. हा बदल होत चाललाय. 75 वर्षानंतर सावरकर समजून घेण्याची गरज प्रत्येकाला वाटायला लागली. त्यामुळं आज इथे बोलवलं आणि हे कुलकर्णी फार उत्तम काम करताय तुम्ही. अशा शाखा उघडल्या पाहिजेत. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. पहिलं तुम्ही कॅलेंडर मला पुण्याच्या हॉटेलमध्ये भेटायला आला होता, आठवत आहे मला. आज तुम्ही मूर्त्या वाटताय. ही ह्यांनी टाचणी ह्यांची शोधून काढली. तुम्ही सुद्धा आज इथे आलाय ऐकायला, हे काही कमी नाही आहे. आयुष्यातला एवढा वेळ द्यायचा सावर. इथे काही गाणं नाही आहे, कोणी डान्स करणार नाही आहे, म्हणजे कुठलंही इथे टिपिकल एंटरटेनमेंट नाही आहे इथे. पण तरीसुद्धा एवढी गर्दी करून आलात तुम्ही. पावसामध्ये सुद्धा आलात, डोंबिवलीकर असून आलात. मस्त रविवार आहे, झोपा काढायच्या, तर नाही आलात तुम्ही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. एवढी गर्दी होते. ह्या तुमच्या टाचण्या आहेत. तिथून जाताना विचार करा, मी माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकतो. खूप करण्यासारख्या गोष्टी आहेत, खूप करण्यासारख्या गोष्टी. परत एकदा सर्वांचा मी आभारी आहे. 8:15 8:20 झाले. तर सावरकरच म्हणायचे की कुठे थांबावं हे कळलं पाहिजे वक्त्याला. अजून थोडा वेळ चाललं असतं असं म्हणत असतानाच थांबावं. अजून किती वेळ चालणार असा प्रश्न उपस्थित होऊ देऊ नये. त्यामुळं सर्वांचा आभारी आहे. आणि आज एक महत्त्वाचं गोष्ट की मी 20 वर्ष नथुराम गोडसेची भूमिका केली आणि ती 20 वर्ष भूमिका करत असताना नाटक मी आता बंद केलं 18 साली. त्यानंतर आता मी ते कधीही रंगमंचावर तुम्ही मला नथुरामच्या भूमिकेत बघणार नाही. पण ते 20 वर्ष जो प्रचंड मोठा संघर्ष केला, त्या संघर्षाचे सगळे अनुभव लिहिणारं एक पुस्तक मी लिहिलं, मी आणि नथुराम.
आणि 19 साली जो मला कर्करोग झाला आणि त्या कर्करोगाशी जो लढा दिला तो अनेकांना प्रेरणादायी ठरणारा होईल म्हणून दुसरं वादळ नावाचं पुस्तक लिहिलं. ही दोन्ही पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत. जर कोणाला हवे असतील तर आवर्जून जाताना घेऊन जा. मी आणि नथुराम तर म्हणजे संघर्ष काय असतो, एखाद्या कलाकाराला किती जीवावर बेतणारे प्रसंग नाटक चालू असतात. नाटक ही जिवंत कला आहे की चालू नाटकात अचानक 100 माणसं येतात, स्टेजवर चढतात आणि मला घेराव घालतात आणि काय काय होऊ शकतं. आणि त्या सगळ्याला कसा मी सामोरा गेलो आणि त्याच्यानंतरही एकही प्रयोग मी कधी रद्द केला नाही. सत्यामध्ये आणि विचारांमध्ये जर तुम्ही ठाम असाल तर तुमच्या अंगाला कोणी हात नाही लावू शकत. कारण हा शेवटी विजय, अंतिम विजय हा प्रभू रामाचा आहे, कधीही विसरू नका. त्यामुळं आज इथेच थांबतो. आपणही तिघं आलात.